आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। एकीकडे मुसळधार पावसाच्या सरी, अंगावर होणारा जलधाराचा वर्षाव आणि तरीही कॅन्सरमुक्त कल्याणचा निर्धार मनाशी बाळगत उत्साहाने धावणारे 1,500हून अधिक नागरिक। कल्याण शहराने रविवारी एक प्रेरणादायी सामाजिक चित्र अनुभवले। इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅन्सरमुक्त कल्याण मान्सून मॅरेथॉन 2026ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य जनजागृतीचा अनोखा संदेश दिला। कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील निसर्गरम्य रिंग रोडवर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मान्सून मॅरेथॉनमध्ये लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी सहभाग नोंदवला। भर पावसातही सहभागींचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही। कॅन्सर विरोधातील लढा हा केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची चळवळ आहे, हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले। यावेळी इंडियन कॅन्सर डे केअर ट्रीटमेंटचे सेंटरचे प्रमुख कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अमित घाणेकर यांनी सांगितले की आजच्या घडीला कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत। मात्र अनेक रुग्ण वेळेवर तपासणी आणि उपचार न घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनते। त्यामुळे नागरिकांमध्ये कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण व्हावी, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटावे आणि वेळेत उपचार घेण्याची सवय लागावी, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी हा ICTC फाउंडेशन मार्फत गरजू कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण परिमंडळ 3 पोलीस कार्यालय, शहरातील प्रमुख महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक संवेदनशील उद्योजकांनी मोलाचे सहकार्य केले। 3, 5 आणि 10 किलोमीटर अशा 3 गटांमध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये 1,500हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला। स्पर्धेतील विजेत्यांना केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीप शुक्ल, उद्योजक मच्छिंद्र जाधव, विमल ठक्कर, ICTC कल्याणचे डॉक्टर अमित घाणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली। पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आरोग्याचा संदेशही शहरभर पोचला आणि कॅन्सरमुक्त कल्याणच्या या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले, अशी भावना यावेळी अनेक सहभागी नागरिकांनी व्यक्त केली।